चला पोलीस भरतीवाले तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिवपार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। तर तसं तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल मित्रांनो की आज आपला टॉपिक आहे की भारत आणि भारतातील सर्व राज्य तसेच त्या सर्व राज्यांच्या राजधान्या। आता तुम्ही म्हणाल की पोलीस भरतीसाठी काय महत्त्वाचं, तर किती महत्त्वाचं हे मला वेगळं सांगायची गरज नाही। जर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर्स पाहिले असतील तर, किंवा याच वर्षाचं घ्या ना, मुंबई चालकला एक प्रश्न होता कोणता, उत्तर म्हणजे आपले ईशान्य भारतातील जे राज्य होते त्या चार राज्यांचा आपल्याला उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत काय करायचा होता, क्रम लावायचा होता, बरोबर। आणि तेच मग आपल्याला वेळेवर आठवत नाही, म्हणजे समजून चला जवळपास कितीतरी कठीण आपल्यासाठी प्रश्न होता तो। पण तुम्ही जर एकदा ही मॅपिंगद्वारे राज्य आणि राजधान्या पाहिल्या असत्या तर माझ्या मते तरी हा सर्वात सोपा प्रश्न हा पेपर मधला ठरू शकला असता। तर आधी काय झालं याचा विचार न करता पुढच्या पेपरसाठी आपण तयारी करूया। आणि आज आपण भारतातील 28 राज्ये 8 केंद्रशासित प्रदेश त्यांच्या राजधान्या तोंड पाठ करून घ्या फक्त एकच लेक्चर मध्ये। तर बघा मित्रांनो, हा आहे आपला भारत, बरोबर, आपली भारत माता आहे। आपला सध्या भारतामध्ये किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश बरं, तसे सर्व लोकांना तुम्हाला माहितच असेल की 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। किती आहे, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश। 28 राज्याचं आपण बघूच आता, पण त्याआधी तुम्हाला काय माहिती पाहिजे, 8 केंद्रशासित प्रदेश नेमके आहे कोणते, बरोबर। मग 8 केंद्रशासित प्रदेश आपण काय करू, पहिल्यांदा आधी उत्तर भारतापासून ते डायरेक्टली दक्षिण भारतापर्यंत कोणकोणते आपले 8 केंद्रशासित प्रदेश ते आपण बघून घ्यावं। बघा सर्वात वरती कोण आहे, सर्वात वरती जर आपण गेले तर सर्वात वरती कोण आहे, आपला लडाख, बरोबर। सर्वात वरती तर काय आहे, लडाख, हा सुद्धा काय आपला आता केंद्रशासित प्रदेश। त्याच्याच खालोखाली तर कोण आहे, जम्मू आणि काश्मीर, तो सुद्धा सध्या काय आपला केंद्रशासित प्रदेश। त्यानंतर इथे जर तुम्ही आले, पंजाब आणि हरियाणाची एकत्र राजधानी काय आहे, चंदीगड, आणि चंदीगड सुद्धा काय आपली एक केंद्रशासित प्रदेश। लगेच चंदीगडच्या खाली थोडस आलं की आपल्याला कोण भेटते, लगेच दिल्ली, दिलवालो की दिल्ली। मग दिल्ली सुद्धा काय आपली एक केंद्रशासित प्रदेश, सोबतच दिल्ली काय आपली एक राजधानी कोणाची, भारत देशाची। लगेच इथून खाली आले आले की इकडे थोडसा महाराष्ट्राच्या थोडं पलीकडे गेले की आपल्याला काय भेटतं, म्हणजे या भागात इथं हे छोटे 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 दीव, दमन, दादर, नगर हवेली, हे सर्व आता काय झालेले, एकत्र झालेले, बरोबर। किती झाले आपले आता इथं बघा, लडाख, जम्मू काश्मीर, चंडीगड, दिल्ली, हे किती झाले, वरचे 4। आता दक्षिण भागात 4 कोणकोणते पहा बरं। पहिलं आपण पाहिलं कोणतं, दीव, दमन, दादर नगर हवेली, बरोबर। त्यानंतर खाली मित्रांनो इथून डायरेक्टली कुठे यायचंय, या ठिकाणी, हे काय माहितं, पॉंडेचेरी, कोणतं इथं, पॉंडेचेरी, बरोबर। आणि हे 2 झाल्यानंतर 2 कुठे आपले मग समुद्रामध्ये, कोणकोणते, एक डॉट डॉट दिसताय तुम्हाला, कोणते, लक्षद्वीप, काय आहे, लक्षद्वीप, आइसलँड, आणि त्यानंतर इकडे काय आपलं इकडे नाही का, इकडे तर नसले तरी आपण बनवू, काय टेन्शन नाही, बरोबर। कोण आहे मग इकडे, लक्षद्वीप, नंतर इकडे कोण असतं, आपलं अंदमान आणि निकोबार, कोण आहे, अंदमान आणि निकोबार, हे 8 काय मग आपले केंद्रशासित प्रदेश। कोणकोणते, परत एकदा रिवाइज करा, सर्वात वरती कोण आहे, लडाख, त्याच्या खाली कोण आहे, जम्मू काश्मीर, त्याच्या खाली कोण आहे, चंदीगड, त्याच्या खाली कोण आहे, दिल्ली, त्याच्या खाली इकडे कोण आहे, महाराष्ट्राच्या वरती दीव, दमन, दादरा नगर हवेली, बरोबर। त्याच्या खाली कोण इकडे, लगेच पॉंडेचेरी, लगेच समुद्र मध्ये अरबी समुद्रात कोण आहे आपलं, लक्षद्वीप, आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोण आहे आपलं, लगेच अंदमान आणि निकोबार। हे काय आपले 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 काय आपले राज्य। तर आपण आता बघू राज्य त्यांचे स्थान कुठे आणि त्यानंतर त्या राज्यांच्या राजधान्या, काय त्या राज्यांच्या राजधान्या। सुरुवात करू आपण वरतूनच, उत्तर भागातून, आणि एकदम काही कठीण नाहीये पाठ करून घेणं, एकदम साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पाठ करून घेऊ आपण। तर बघा वरती सर्वात वरती आपण इकडला जो हा भाग दिसतो, एवढा ग्रुप दिसतोय, हा ग्रुप सर्वात आधी आपण पाठ करून घेऊ। बघा समजा, तर सर्वात आधी इथं काय आहे, सर्वात वरती जर पाहिलं आपण, केव्हाही आपण जर नकाशा ओपन केला तर आपलं लक्ष कुठे जातं, सर्वात वरती। कोणतीही गोष्ट जर पाहायला गेलं तर आपला सर्वात वरती जो मोठा भाग दिसतो तिथं लक्ष जातं। मग सर्वात वरती सर्वात मोठा भाग काय आपला, हा लडाख, काय आहे, लडाख। हे तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगण्याची गरज आहे का, नाही, लडाख तर सर्वांना माहित असेल। त्यानंतर सर्वात जास्त चर्चेत असणारं राज्य, ज्याने की स्वतःच काय घेऊन बसलं होतं, ते संविधान घेऊन बसलं होतं, बरोबर। पण 370 काढल्यानंतर त्याचं संविधान सुद्धा काय झालं, कॅन्सल झालं, आणि आता तिचं कोणाचं संविधान, आपलं भारताचं संविधान आहे, जे की कोणी लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। ते कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष, बरोबर। तर मग काय आहे, जम्मू आणि काश्मीर, काय आहे, जम्मू आणि काश्मीर, बरोबर। 2 राज्य पाठ झाले का बरं।
सर्वात वरती कोण आहे लडाख, लडाखच्याच खाली कोण आहे जम्मू काश्मीर. आणि दोघे पण राज्य आहे का रे, राज्य आहे का नाही, काय ते आपले केंद्रशासित प्रदेश, काय ते आपले केंद्रशासित प्रदेश. बरोबर. कधी बनले ते केंद्रशासित प्रदेश 2019 मध्ये विचारलं जाईल तुम्हाला. जम्मू आणि काश्मीर हे राज्यामधून केंद्रशासित प्रदेश कधी बनलं, तर कधी बनलं ते 2019 ला, जेव्हा आपण 370 कलम हटवले. बरोबर. ते झाल्यानंतर बघा बरं लगेच इथं खाली या, काय करू आपण पहिल्यांदा ही रेष पाहिली आपण मोठी इथं, त्यानंतर आपण इथं आलो, इथून लगेच इथं खाली आलो. मग इथं खाली आले हे काय इथं आपला हिमाचल प्रदेश, हा काय आपला इथं एकदम जवळच लगेच हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश पाहिला की लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश, काय लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश. लगेच त्याला लागून काय इथं उत्तराखंड, काय हे उत्तराखंड. उत्तराखंड पहा हे 4 राज्य ते आताच्या आता पाठ झाले असते तुमचे कोणकोणते लडाख जम्मू काश्मीर, त्याला लागून हिमाचल प्रदेश, त्यालाच लागून काय आहे उत्तराखंड. 4 राज्य लगेच पाठ झाले की पाहा लगेच लडाख जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड. आता यांच्या राजधानी पाहू बरं आपण. लडाखचं नाव तुम्ही एकटं घेता का नाही, त्याच्या आधी काय लावता तुम्ही लेह लडाख, काय लावतो आपण त्याच्या पुढे लेह लडाख. आणि हे लेहच काय मग त्याची राजधानी, लेहच काय मग त्याची राजधानी. बरोबर. आणि त्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी कोणाला पाठण्याचा कोणी आहे का रे, बरोबर. जम्मू काश्मीरची राजधानी काय आपली श्रीनगर, काय राजधानी श्रीनगर आहे. कशाची जम्मू काश्मीरची राजधानी काय आपली श्रीनगर, काय ना श्रीनगर, कशाची राजधानी आपली जम्मू काश्मीरची. त्यानंतर आपण कशाचे आता हिमाचल प्रदेश, थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे मसुरी, मसुरी सुद्धा कुठे आहे हिमाचल प्रदेश मध्ये. पण हिमाचल प्रदेशची राजधानी काय आपली शिमला, काय राजधानी आहे शिमला, खायची मिरची नाहीये रे राजधानी ती, काय ती शिमला. बरोबर. त्यानंतर उत्तराखंड, उत्तराखंड हे राज्य कशात आहे एकदम पहाडी, आपण म्हणतो ना तिथे लोक कसे पहाडी लोक, पहाडी आवाजावाले लोक, कुठले ते उत्तराखंड मध्ये. उत्तराखंड मध्ये बघा असे पहाडी एकदम पहाडी. बरोबर. आणि या पहाडी भागातच जे वसलेलं उत्तराखंड आहे त्याच्यातच हे गाव सुद्धा कसे जसं पहाडी इलाक्यात खाली थोडी सपाट जमीन दिसली तर त्या ठिकाणी काय लोकवस्ती आलेली. आणि ही जी खाडी वस्ती म्हणजे खाली असलेली सपाट जमीन, या सपाट जमिनीला त्यांच्या भाषेत काय म्हणतो आपण डोन असं म्हणतो, काय म्हणतो त्याला डोन म्हणतो. मग या डोन शब्दावरूनच तिथं एक वसलेलं गाव आहे, त्या गावाचं नाव काय आहे देहरादून, काय त्या गावाचं नावच देहरादून. आणि हे देहरादूनच कशाची राजधानी आहे मग उत्तराखंडची, कशाची राजधानी आहे उत्तराखंडची. पहा आपण 4 राज्य बघितले, 4 राजधान्या बघितल्या, कोणकोणत्या सर्वात वरती लडाख, कोण आहे सर्वात वरती लडाख, त्याच्या साईडला कोण आहे जम्मू काश्मीर, त्याच्या साईडला कोण आहे जम्मू काश्मीर. लडाखची राजधानी काय आहे लेह, जम्मू काश्मीरची राजधानी काय आहे श्रीनगर, त्याच्याच खाली कोण आहे हिमाचल प्रदेश, त्याच्याच खाली कोण आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे शिमला, हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे शिमला, त्याच्याच खाली काय आहे लगेच आठवत चला तुम्ही, जरी ऑनलाईन लेक्चर जरी समजा की ऑफलाईन लेक्चर चालू एकदम आपलं आठवत चला लगेच तुम्ही, माझ्यासोबतच तुमचं आठवण चालू पाहिजे लगेच. काय त्याच्या खाली उत्तराखंड, उत्तराखंडची राजधानी काय आहे देहरादून, उत्तराखंडची राजधानी काय आहे देहरादून. हे तुमचं पाठ झालं की लगेच पाहिजे खाली लागून 3 राज्य लगेच 1 2 आणि हे 3, किती राज्य लगेच खालून 3 राज्य, वरचे झाले 4 खाली लागून आपले 3. कोणकोणते बाबरा पंजाब, त्यालाच लागून कोणतं इथं हरियाणा, त्यानंतर हे आपलं दिल्ली, त्याला लागून काय इथं लगेच आपलं उत्तर प्रदेश, काय आहे उत्तर प्रदेश, काय आपलं उत्तर प्रदेश. हे जे उत्तराखंड दिसतं ना मित्रा तुम्हाला, आधी उत्तराखंड नावाचं राज्य नव्हतं, पण काय झालं होतं नंतर मग उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड नावाचं राज्य नंतर बनवलं गेलं होतं. बरोबर. पहिल्यांदा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे एकत्रच होते, जसे की आधी कोण कोण होते इकडे बिहार आणि झारखंड, कोण कोण होते बिहार आणि झारखंड. अजून खाली कोण कोण होतं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कोण कोण होतं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. इकडे कोण कोण होतं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, कोण कोण होतं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. ते आपण पुढे बघूच, पण त्याआधी आपल्याला हे पाठ करून घ्यायचे. वरती 4 पाठ झाले, आता खालचे 3 कोण कोण आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश, कोण कोण आहे पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेश. पंजाबची राजधानी आणि हरियाणाची राजधानी दोघींची काय एकत्र राजधानी, एकत्र राजधानी कोणती त्यांची चंडीगड, कोणती आहे चंडीगड. चंडीगड कशाची राजधानी आहे पंजाब आणि हरियाणा, पंजाब आणि हरियाणाची राजधानी कोणती आहे चंडीगड. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि चंडीगड स्वतःमध्ये काय आहे केंद्रशासित प्रदेश, काय ते स्वतःमध्ये केंद्रशासित प्रदेश. बरोबर.
आणि त्यानंतर आपण जर आलो उत्तर प्रदेशवर, तर उत्तर प्रदेशची राजधानी काय मग लखनौ आहे. काय राजधानी आहे लखनौ. लखनौ कशाची राजधानी मग उत्तर प्रदेशची. उत्तर प्रदेशची राजधानी काय मित्रांनो मग लखनौ. किती झाले पहा बरं, हे 3 वरचे 4 एकूण किती झाले आपल्या आता 7. 7 मध्ये पण 2 काय आहे केंद्रशासित प्रदेश आणि 5 राज्य तुम्ही पाठ केलेले आहेत. 5 राज्य कोणकोणते मग लडाख आणि जम्मू काश्मीर सोडून द्या. खाली काय मग हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश. हे 5 काय आपले राज्य आहे. त्यापैकी 2 लोकांची राजधानी काय आहे चंडीगडच आहे. त्यापैकी वरचा जो आहे त्याची राजधानी काय आहे हिमाचल प्रदेशची शिमला आहे. त्याच्या शेजारी कोण आहे देहरादून. देहरादूनची राजधानी काय आहे देहरादून म्हणतो उत्तराखंड. उत्तराखंडची राजधानी काय आहे देहरादून. लगेच त्याच्या खाली साईडला कोण आहे आपला इथं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे लखनौ. एवढे सर्व तुमचा पाठ झाला असेल किंवा इथपर्यंत झाला असेल, एक काम करा व्हिडिओ पॉज करा, वही घ्या आणि वहीवर काय करायचं वहीवर फक्त 3-4 रेषा ओढा. आता हे सर्व पुसलं मी बरोबर. आता वहीवर काय करा तुम्ही व्हिडिओ पॉज करा. म्हणजे आता मी बोलल्यानंतर पॉज करा, आधी पॉज केलं तर नाही समजणार ना काय बोलतो मी. इथं लिहिलं आपण, त्यानंतर इथं 3 रेषा आणि त्यानंतर इथं 3 रेषा बरोबर. म्हणजे 3 डॉट. इथे 3 डॉट, इथे 2 डॉट आणि इथं हा एकच डॉट आणि इथं हा 3 डॉट करा इथे पण आणि हा एकच. इथं काय आहे लडाख, इथं काय आहे जम्मू काश्मीर, इथं काय आहे हिमाचल प्रदेश आणि इथं काय आहे उत्तराखंड बरोबर. इथं काय लगेच पंजाब, या ठिकाणी काय आहे हरियाणा आणि या ठिकाणी काय आहे उत्तर प्रदेश. हे झाले की आपले 3 आणि 3 6 आणि 1 7. याची राजधानी लेह, याची राजधानी श्रीनगर बरोबर, याची राजधानी शिमला, याची राजधानी काय आपली उत्तराखंडची देहरादून. काय आहे देहरादून. याची राजधानी आपली देहरादून बरोबर. त्यानंतर पंजाब, पंजाब आणि हरियाणा दोघींची राजधानी काय आपली पंजाब आणि हरियाणा दोघींची राजधानी काय आपली चंडीगड बरोबर. आणि त्यानंतर काय मग उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी काय आपली लखनौ. काय आहे लखनौ. कशाची राजधानी आपली उत्तर प्रदेशची राजधानी आपली लखनौ. समजलं सर्वांना. एवढे राज्यपाठ झाले म्हणजे खूप तुम्ही अर्ध काम करून टाकलं समजून चला बरोबर. आणि एवढं मी 4-4 रिपीट का करतोय कारण या गोष्टी रिपीट केल्याशिवाय पाठ होत नाही. आणि भूगोल जर तुम्हाला शिकायचं असेल तर मॅपिंग शिवाय पर्याय नाही. रट्टा मारून भूगोलाचं काम होत नाही. तुम्हाला मॅपिंगद्वारेच तुम्हाला भूगोल शिकावं लागेल. आणि आताही तुम्हाला रिझल्ट असेल. आतापर्यंत आपण रोजच रट्टा मारत होतो कशाचा राजधान्याचा. हा दिल्ली, दिल्ली त्याच्यानंतर भारताची राजधानी दिल्ली, त्यानंतर परत शिमला कशाची राजधानी मग हिमाचल प्रदेशची, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला, शिमला असं पाठ करायचं. तसं पाठ करायचं नाही. पहिली गोष्ट तर कोणतं राज्य कुठं आहे ते आपल्याला माहित पाहिजे सॉरी. आणि त्यानंतर त्या राज्याची राजधानी सुद्धा आपल्याला मॅपिंगद्वारे काय पाहिजे पाठ पाहिजे. आता हे राज्य पाहिलं आपण थोडं खाली आल्यानंतर बघा इथं काही राज्य आपल्याला भेटतीलच. आता काही राज्य आपण याच्यामध्ये पाहिले आणि काही राज्य आता पाहू आपण कोणकोणते नेमके कोणकोणते राज्य उरले आपले. बघा तर आता कोणकोणतं उरलं आपलं. इथं उत्तर प्रदेश आपलं पाहून झालेलं. इथं काय परत सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणतं राज्य आहे राजस्थान. कोणतं आहे राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं असणारे राज्य कोणतं आहे आपलं राजस्थान. हे काही तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. राजस्थानची राजधानी काय रे जयपूर. काय आहे जयपूर. जयपूरला आपण काय म्हणतो पिंक सिटी म्हणतो. काय म्हणतो आपण जयपूरला पिंक सिटी म्हणतो बरोबर. त्यानंतर युपीच्या शेजारी इकडे काय आहे बिहार. काय आहे बिहार बरोबर. उत्तर प्रदेशच्या शेजारी काय आपल्या इकडे बिहार. बिहार पासूनच वेगळं काय झालेलं आहे बिहारच्याच खाली बिहार पासूनच वेगळं काय झालेलं आहे झारखंड. काय झालेलं आहे झारखंड बरोबर. कोणापासून वेगळे झालंय झारखंड बिहार पासून बरोबर. त्यानंतरच इकडे या थोडं याच्याच इकडे काय येईल मग पश्चिम बंगाल. काय येईल इथं पश्चिम बंगाल. काय आहे बिहार. बिहार पासून काय वेगळं झालेलं आहे झारखंड. झारखंड बरोबर. झारखंडच्या शेजारी कोण आहे इथं पश्चिम बंगाल. 4 राज्य आपण याच्यात पण पाहिले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राजस्थान, त्याची राजधानी जयपूर. इकडे या युपी. युपीची राजधानी आहे लखनौ. त्याच्या शेजारी काय आहे बिहार. बिहारच्या खाली झारखंड. झारखंडच्या बाजूला काय आहे पश्चिम बंगाल. बिहारची राजधानी काय आहे पटना. बिहारची राजधानी काय आहे पटना. बिहारची राजधानी काय आहे पटना. त्यानंतर झारखंड. झारखंडची राजधानी काय आहे रांची. झारखंडची राजधानी काय आहे रांची. झारखंडची राजधानी काय आहे रांची. त्यानंतर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची राजधानी काय आपली कोलकाता. असा कोणीही नाही की ज्याला कोलकात्याबद्दल माहिती नाही. त्याला ओळखता येणार नाही की कोलकाता कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये. कोलकाता कुठे आहे
पश्चिम बंगालमध्ये. 4 राज्य पाहिले, 4 राज्यांच्या राजधानी काय काय आहे? राजस्थान. राजस्थानची राजधानी काय आहे? जयपूर. त्यालाच आपण काय म्हणतो? पिंक सिटी. त्यालाच आपण काय म्हणतो? पिंक सिटी. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे? लखनौ. त्याच्या शेजारी काय आहे? बिहार. बिहारची राजधानी काय आहे? पटना. बिहारच्याच खाली काय आहे? बिहारच्याच खाली आधी काय होतं ते? बिहारचाच भाग असणार राज्य कोणतं आहे आपलं? झारखंड. कोणतं आहे? झारखंड. झारखंडची राजधानी काय आहे? रांची. झारखंडची राजधानी काय आहे? रांची. लगेच त्याच्या शेजारी काय आहे? पश्चिम बंगाल. त्याच्या शेजारी काय आहे? पश्चिम बंगाल. आणि पश्चिम बंगालची राजधानी काय मित्रांनो? कोलकाता. पश्चिम बंगालची राजधानी काय मित्रांनो? कोलकाता. हे झालं आपलं इथपर्यंत. आता बघू पुढे. पुढे कोणकोणते राज्य आपले पहा बरं आता. इथं आहे गुजरात. काय इथं? गुजरात. इथं काय आपलं? मध्य प्रदेश. इथं काय आहे? मध्य प्रदेश. या ठिकाणी काय इथं? छत्तीसगड. हेच काय इथं? छत्तीसगड. हे 3 राज्य आपण बघू आता. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पहिले काय होते? एकत्र होते. पहिले काय होते? एकत्र. पण कालांतराने प्रशासन करणे थोडं सोपं जायला हवं म्हणून काय झालं? छत्तीसगडला मध्य प्रदेश पासून वेगळं केलं गेलं. मग त्यानंतर या तिन्हीची राजधानी काय असेल? गुजरातची राजधानी काय असेल? ऑब्विसली गुजरातमध्ये कोण जन्मलंय? महात्मा गांधी. बरोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी. तर त्यांच्याच नावावर काय मग तिथं एक शहर आहे. त्या शहराचं नाव काय आपलं? गांधीनगर. काय आहे? गांधीनगर. मग गांधीनगरच काय मग तिथली राजधानी आहे. गांधीनगरच काय मग गुजरातची राजधानी आहे. त्याच्या शेजारी कोण आहे? मध्य प्रदेश. त्याच्या शेजारी कोण आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश दिसता कशासारखा? पहा बरं रे, कशासारखा दिसतोय? टुनुक टुनुक वाली कोण होती? म्हातारी. का नव्हती? चल रे बोपड्या टुनुक टुनुक. का नव्हती? चल रे बोपड्या टुनुक टुनुक. मग हा भोपळ्यासारखा दिसणारा कोण आहे? मध्य प्रदेश. मग मध्य प्रदेशची राजधानी काय आपली? भोपाळ. काय आहे? भोपाळ. कशाची राजधानी आहे? भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. त्याच्या शेजारी कोण आहे? छत्तीसगड. त्याच्या शेजारी कोण आहे? छत्तीसगड. आणि छत्तीसगडची राजधानी काय मग? रायपूर. काय आहे? रायपूर. आपल्याला जर जयपूर आठवलं तर रायपूर सुद्धा आठवलं पाहिजे. कारण काय? जयपूर कशाची राजधानी आहे? राजस्थानची. आणि रायपूर कशाची राजधानी? मग छत्तीसगडची. रायपूर कशाची राजधानी? मग छत्तीसगडची. याच्यात कधी कन्फ्युज व्हायचं नाही. रायपूर आणि जयपूर, पूर पूर सारखं आहे, पण जय आणि राय, जय आणि राय बरोबर वेगवेगळे आहे. जय कुठे आहे? राजस्थान मध्ये. आणि राय कुठे? मग छत्तीसगड मध्ये. राय कुठे आहे? छत्तीसगड मध्ये. आणि जय कुठे आहे? राजस्थान मध्ये. यांना कधी विसरायचं नाही. त्यानंतर आपण बघू खालील काय उरलेले राज्य. आता खाली बघावर कोण कोण उरलेलं आपलं. एक मिनिट, सॉरी. बघा आता आपण पाहिलं गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर झारखंड. झारखंडच्या शेजारी काय होतं? पश्चिम बंगाल. आता हे राज्य कोणी ओळखू शकणार नाही असा कोणी आहे का? महाराष्ट्रात राहून जर या राज्याला ओळखत नसेल तर दादा सोडून द्या अभ्यास करणं. तर हे काय आपलं? छत्तीसगड. त्याच्यानंतर काय इकडे छत्तीसगडची राजधानी काय पाहिजे आपण? रायपूर. रायपूर सोबतच सक्क चुलत बहीण कोण आहे? जयपूर. बरोबर. हे काय आपलं मग? ओडिसा. हे काय आपलं? ओडिसा. ओडिसाला कधी विसरायचं नाही. ओडिसाला कधी विसरायचं नाही. बरोबर. ओडिसाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. काय आहे? भुवनेश्वर. जर तुम्ही ओडिसामध्ये गेले तर ते लोक तुम्हाला काय म्हणताना दिसतील? भुवनेश्वर. काय म्हणताना दिसतील? भुवनेश्वर. कारण व ला ते काय म्हणतात? ब म्हणतात. काय म्हणतात? व ला ते ब. मग ओडिसाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. त्यानंतर बघा हे 5 राज्य खूप महत्वाचे, ज्याला तुम्ही कोणते म्हणतात? साऊथचे राज्य. साऊथ फिल्म इंडस्ट्री वाले सर्वात जास्त टॉलिवूड. टॉलिवूड म्हणजेच काय? साऊथचे ज्या मूवी बनतात, ज्या मराठी मूवी बनतात त्याला म्हणतात बॉलिवूड, ज्या हिंदी मधल्या बनतात त्यांना बॉलिवूड, आणि ज्या साऊथ मधल्या मूवीज असतात त्यांना काय म्हणतात? टॉलिवूड. बरोबर. मग त्या टॉलिवूडचे किती राज्य आहे? 1, 2, 3, त्यानंतर 4 आणि 5. किती राज्य? ते 5 राज्य आहे. एकदम आरामात तुमचे येत्या 2 मिनिटात ते राज्य सुद्धा काय आरामात पाठ होऊन जातील. बघा बरं, सर्वात पहिलं राज्य कोण दिसत आहे? गोवाला विसर्जन का रे बाबा? गेल्या मागे डंगर उपाशी येते. काय? गोवा. गोवाची राजधानी काय आहे? गोवाची राजधानी आपली पणजी. काय? गोवाची राजधानी पणजी. गोवाची राजधानी काय आपली? पणजी. विसरू नका रे. त्यानंतर काय आहे? इथं पहा हे 3 राज्य आपल्याला कसे वाटताय? एका लाईनीत. त्यानंतर हे 2 राज्य एका लाईनीत. साऊथचे कोण किती राज्य आहे? 5. साऊथचे राज्य किती आहे? साऊथचे राज्य जर म्हणले तर 5. पहिलं कोणतं आहे? कर्नाटक. बरोबर. त्यानंतर आहे तेलंगणा. कोणापासून वेगळे झाले ते? आंध्र प्रदेश पासून. कोणापासून वेगळे झाले ते? आंध्र प्रदेश पासून. कधी वेगळे झालेलं आहे? 2014 मध्ये. प्रश्न बऱ्याच वेळेस येतो की तेलंगणा या राज्याची निर्मिती कधी झाली? मग तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली? 2014 मध्ये. 3 नंबरला कोण येतं?
आंध्र प्रदेश. काय 3 नंबरला आंध्र प्रदेश, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशच्या खाली काय येतं, तामिळनाडू. काय आंध्र प्रदेशच्या खाली तामिळनाडू, बरोबर. आणि त्याच्या साईडला काय येतं, केरळ. त्याच्या साईडला काय येतं, केरळ. काय आहे, बेरळ नाही रे, केरळ. काय त्याची जारी ते केरळ, बरोबर. किती राज्य आहे एकूण, 5. सर्वात आधी काय, कर्नाटक. सर्वात आधी काय, कर्नाटक. त्याच्या साईडला वरती कोण आहे, तेलंगणा. त्याच्या साईडला वरती कोण आहे बघ, तेलंगणा. त्याच्या साईडला खाली कोण आहे बघ, आंध्र प्रदेश. त्याच्या साईडला खाली कोण आहे बघ, आंध्र प्रदेश. आणि त्याच्याच खाली कोण आहे, तामिळनाडू. त्याच्याच खाली कोण आहे, तामिळनाडू. आणि त्याच्याच साईडला खाली अजून कोण आहे, केळासारखा आकारावालं, केरळ. केळासारखा आकार कोणाचा आहे, केरळचा, बरोबर. ते काय आपलं केरळ. केरळची राजधानी काय मग, तिरुवनंतपुरम. केरळची राजधानी काय आहे, तिरुवनंतपुरम. त्याच्या आधी काय म्हणतात त्याला, त्रावणकोर म्हणायचे. काय म्हणायचे, त्रावणकोर. आता काय नाव त्याचं, तिरुवनंतपुरम. तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये एक शहर आहे, काय त्याचं, चेन्नई. काय आहे, चेन्नई. आणि ते काय त्याची राजधानी आहे. ते काय त्याची राजधानी आहे. त्यालाच आधी काय म्हणत होते आपण, मद्रास. काय म्हणतो त्याला आपण, मद्रास. मद्रास कशाला म्हणायचे मादी, चेन्नईला. आणि चेन्नई कशाचा भाग आहे, तामिळनाडूचा. आणि चेन्नई स्वतः काय आहे, राजधानी कशाची आहे, तामिळनाडूची. त्याच्याच वरती काय आहे, आंध्र प्रदेश. काय त्याची राजधानी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची आधी जी राजधानी होती, आंध्र प्रदेशची राजधानी काय होती आधी, हैदराबाद म्हणत होते आपण. पण गेल्या 1 ते 2 महिन्याआधी जेव्हा चंद्रबाबू नायडू हे काय बनले, तिथले मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी स्वतः त्यांची राजधानी म्हणून काय स्वीकारली आहे, अमरावती. आपली नागपूर जवळची नाही रे दादा, तिथं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा एक अमरावती नावाचं मोठं शहर आहे, चांगलं भलतं मोठं शहर एकदम, बरोबर. आणि त्या शहराला त्यांनी काय करून घेतली, त्यांची राजधानी, बरोबर. मग आता आंध्र प्रदेशची राजधानी काय झालेली आपली, अमरावती. आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे, अमरावती, बरोबर. आणि त्यानंतर मग इथं काय येतं आपलं, तेलंगणा. काय येतं, तेलंगणा. आणि तेलंगणाची राजधानी काय माता, हैदराबाद. काय आहे, हैदराबाद, बरोबर. त्यानंतर इथं काय सांगितलं मी तुम्हाला, कर्नाटक. कर्नाटकाची राजधानी काय आहे, बेंगलोर. काय आहे, बेंगलोर. किंवा यालाच काय म्हणतो आपण, बेंगलुरू सुद्धा म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, बेंगलुरू. या ठिकाणी येते खाली. आणि इथंच खाली काय अजून, म्हैसूर आहे. इथं आहे बेंगलोर, इथं म्हैसूर, असं काही त्यांचं लोकेशन आहे, बरोबर. म्हैसूर सुद्धा कुठे आहे, कर्नाटक मध्येच आहे. आणि बेंगलोर सुद्धा कुठे आहे, कर्नाटक मध्येच आहे. पण कर्नाटकची राजधानी काय आपली, कर्नाटकची राजधानी काय आपली, बेंगलोर. कर्नाटकची राजधानी काय आपली, बेंगलोर. केरळची राजधानी काय आपली, तिरुवनंतपुरम. आणि तामिळनाडूची राजधानी काय मग आपली, चेन्नई. हे तुम्हाला काही वेळ सांगायचं काम नाहीये. एवढं सर्व समजलं असेल. आपण परत एकदा रिव्हिजन करू. फक्त साऊथचे 5 राज्य कठीण आहे थोडे. आणि आता मेन भाग म्हणजे जो राहिलेला आपला तो कोणता आहे, साऊथ ईस्ट. याच्यावर आताच नुकतंच कुठे प्रश्न आलेला याच्यावर आताच, जर तुम्ही कोणी मुंबई चालकचा पेपर दिला असेल तर त्याच्यावरच आता हे जे 4 राज्य दिसत आहे ना, यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा होता. कुणाकुणाचा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. देवाने पण काय केलं, माझा हा व्हिडिओ जर आधी आला असता त्यापर्यंत थोडंफार काहीतरी बरं झालं असतं, कारण आपल्याकडे एकदम छान ट्रिक आहे ते पाठ करण्याची तिकडचे, बरोबर. मग बघून घ्या. पहिली गोष्ट, वरचं जे राज्य सर्वात वरती, हे राज्य कोणतं आहे रे, याला आपण काय म्हणू शकतो, सिक्कीम राज्य म्हणून. काय म्हणू शकतो आपण त्याला, सिक्कीम राज्य म्हणून. कोणतं राज्य ते, सिक्कीम. सिक्कीम पहिल्यांदा भारताचा हिस्सा होतं का, नाही, भारताचा हिस्सा ते नव्हतं, बरोबर. त्याला 35व्या संविधान संशोधनाचं काय केलंय, भारतात समाविष्ट केलेलं आहे. आणि जे 36वे संविधान संशोधन झालंय त्याच्यानुसार काय दिलेलं आहे, त्याला राज्याचा दर्जा दिलेला आहे. प्रश्न आलेला आहे की सिक्कीमला राज्याचा दर्जा हा कोणत्या संविधान संशोधनानुसार दिला, तर मग सिक्कीमला राज्याचा दर्जा, काय सिक्कीमला राज्य दिला कशानुसार, 36वे संविधान संशोधन, काय 36वे संविधान संशोधनानुसार सिक्कीमला राज्याचा दर्जा दिलेला आहे. तसेच सिक्कीमची राजधानी काय रे, सिक्कीमची राजधानी समजा इथून काय जाते मग आपली, गंगा नदी. तर मग गंगेच्या कसं येते, टोकेला. गंगेच्या कसं येते, टोकाला आहे. मग त्याची राजधानी काय असेल मग, गंगटोक. काय राजधानी मग त्याची, गंगटोक. कशाची, सिक्कीमची. सिक्कीमची राजधानी काय मग, गंगटोक, बरोबर. त्यानंतर बघा आपण मेन आलेलो आहे या कामासाठी, मग आपण आपलं काम करू. सर्वात वरती बाबर एकूण किती राज्य हे, 7. यालाच काय म्हणतो आपण, ईशान्य भागातील 7 बहिणी. आणि सर्वात कठीण जर पाठ करायचं तुम्हाला वाटतं की ईशान्य भागातील 7 राज्य म्हणजे एकदम कठीण माझ्यासाठी, ते 7 राज्याचे नाव सुद्धा लक्षात राहतात, तिथं मग ते जागा कशा पाठ करू, बरोबर. आणि प्रश्न पण किचकट राहता एकदम. प्रश्न मला काय तुला माहितीये, याचा अवघड जागेचा तुकडा कोणता आहे,
ईशान्य भारताचे राज्य. प्रश्नपत्रिका आपण काय प्रश्नमाला आपण काय करतो मग त्याच ठिकाणचे प्रश्न होते बरोबर. पण आता हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल तर इकडचं लक्षात नाही राहणार तुमच्या, पण मी गॅरंटी देतो 100% ईशान्य भागातील एकही राज्य तुमचं चुकणार नाही. काय ईशान्य भागातील एकही राज्य तुमचं चुकणार नाही याची गॅरंटी आहे. पण बघा सर्वात वरती काय आहे अरुणाचल प्रदेश बरोबर. सर्वात वरती काय आहे अरुणाचल प्रदेश. एवढं विसरायचं नाही. सर्वात वरती विचारलं कोण येईल मग आपलं अरुणाचल प्रदेश. हे काही तुम्ही कधी विसरणार नाही. त्यानंतर पहा इथे कोण येईल, इथे कोण येईल आणि इथे कोण येईल. इथे कोण येईल बरं नागालँड. काय येईल नागालँड बरोबर. त्यानंतर इथे कोण येईल मणिपूर. इथे कोण येईल मणिपूर. त्यानंतर इथे कोण येईल मिझोराम. सर्वात खाली कोण आहे मिझोराम. त्यानंतर त्याच्या शेजारी इथे कोण आहे त्रिपुरा. हा आला त्रिपुरा. इथे कोण आहे मेघालय. इथे कोण आहे मेघालय. आणि या ठिकाणी काय आहे आसाम. या ठिकाणी काय तुमचं आसाम. आता तुम्ही म्हणा सर हेच जर बघायचं होतं तर युट्यूबवर मॅप सर्च केलं सेव्ह केला असता त्यानं त्याच्यावर बघितलं असतं की आसाम कुठे हे कुठे ते कुठे काहीतरी नवीन सांगा तेव्हा कुठे आम्ही व्हिडिओ पाहतो मग पाहावं. ठीक आहे बा. सर्वात वरती काय आहे अरुणाचल प्रदेश. हे तर लक्षात राहील ना. हे मी तुम्हाला पाठ करून देऊ. सर्वात वरती कोण राहतं अरुणाचल प्रदेश. कोण राहतं सर्वात वरती अरुणाचल प्रदेश. मेन तुमचे हे 3 लोक आहे कोण कोण नागालँड मणिपूर मिझोराम. हे कधी तुमचे पाठ झाले तर बाकीच्या इकडचं पाठही करायचं गरज नाही. तुम्ही ते आरामात लक्षात ठेवाल. पहा यांना कसे पाठ करायचे एक मंत्र जपत राहा आजपासून. ईशान्य भारतासाठी कोणता नागमणी मिझो. कोणता नागमणी मिझो. कोणता हा नागमणी मिझो नावाचा मंत्र जपणं चालू करून टाका. तुमचं ईशान्य भारतातील सर्व राज्य आरामात पाठवतील. हा भूषण बाबाचा मंत्र आहे. कोणता आहे नागमणी मिझो. एकच मंत्र उपाय पूर्णपणे नागमणी मिझो. नागालँड मणिपूर मिझोराम. पहा नागालँड मणिपूर मिझोराम. काय आपलं हे राज्य नागालँड मणिपूर मिझोराम. हे 3 राज्य जमले म्हणजे शेवटचं राज्य काय मग त्रिपुरा वरती आहे मेघालय आणि त्याच्यावरती मग आसाम. काय आहे त्रिपुरा मेघालय आणि आसाम. हे 3 राज्य इकडचे तुमचे आणि हे 4 राज्य किती झाले आपले 7 राज्य. हे 4 कोणते अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम. कसे लक्षात ठेवले आपण नागमणी मिझो. त्याच्या शेजारी काय माहिती त्रिपुरा. त्रिपुराच्या वरती काय आहे मेघालय आणि मेघालयाच्या वरतीच काय बघ आसाम. तुम्ही म्हणाल सर मग आता हेच झालं मग आता राजधानी पाठ करू काही टेन्शन नाही घ्या. राजधान्या कशा पाठ करायच्या पहा. आता पहिली गोष्ट तर नागमणी मिझो आपण आधी पाठ केलं. मग नागमणी मिझोची राजधानी पाठ करू. नागालँडची राजधानी काय आहे कोहिमा. काय आहे नागालँडची राजधानी कोहिमा. नाग दिसला की आपण कसं करतो उईमा. नाग दिसला की आपण कसं करतो उईमा. आपण एकदम म्हणतो ना माय व बापरे बरोबर. तसंच आपण उईमा शब्द आला समजा उईमास मग काय त्याचं लगेच आपण काय तो रायमिंग वर्ड लहानपणी बॉय टॉय घेरे देरे पायरे जायरे हे काय आपले रायमिंग वर्ड. तसंच कोहिमा उईमा उईमा कोहिमा. लगेच नागालँड म्हणजे नाग दिसला म्हणजे काय कोहिमा उईमा आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर काय आहे मणिपूर. त्यानंतर काय आहे मणिपूर. मणिपूरमध्ये काय चालू सध्या फाळाफाडणी चालू होती. काय चालू होती एकदम फाळाफाडणी म्हणजे तिथे काय चालू होती एकदम सध्या तिथं भांडणं चालू. तुम्हाला माहिती सर्वात जास्त इश्यू कुठे चालू आहे आपले मणिपूरमध्ये. मणिपूरची राजधानी काय मग इम्फाळ. मणिपूरची राजधानी काय मग इम्फाळ. इम्फाळ विसरणारे का आपण नाही. इम्फाळ कधी विसरायचं नाही. त्यानंतर काय शेवटी मिझोराम. शेवटी काय आहे मिझोराम. मिझोरामची राजधानी काय आहे आयजॉल. मिझोरामची राजधानी काय आहे एजवाल. मिझोरामची राजधानी काय आपली एजवाल. अशा काही गोष्टी की ज्या ठिकाणी आपल्याला ट्रिक सांगायची गरज नाही पडत बरोबर. मग या ठिकाणी तुम्ही स्वतः पण पाठ करून घ्यायचं. मग मिझोरामची राजधानी काय आपली एजवाल बरोबर. त्यानंतर काय आपली राजधानी एजवाल झाली. त्यानंतर काय त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी काय मग करा विचार. त्रिपुराची राजधानी काय मग आपली अगरतला. काय आहे अगरतला. त्रिपुराची राजधानी आपली अगरतळा. त्रिपुराची राजधानी काय आपली अगरतळा. त्याच्यानंतर काय मेघालय. मेघालयाची राजधानी काय आहे शिलाँग. मेघालयाची राजधानी काय आहे शिलाँग. मेघालयाची राजधानी झाली शिलाँग. त्याच्यावरती काय आहे आसाम. काय आहे आसाम. आसाम मध्ये दिवसापूर आला. काय आसाम मध्ये दिवसापूर आला म्हणजेच काय मग दिसपूर. काय होईल मग ते दिसपूर. दिवसापूर आला कुठे आला आसाम मध्ये दिवसापूर आला म्हणजे आसामची राजधानी काय मग दिसपूर. नागालँडची राजधानी काय आहे कोहिमा. या 2 ट्रिकने झाल्या. बाकीच्या आपल्या थोड्या लक्षात मग येतीलच. मग कोण राहिलं आपलं अरुणाचल प्रदेश. कोण राहिलं मग आपलं अरुणाचल प्रदेश. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय मग आपली इटानगर. अरुणाचल प्रदेशची राजधानी मग इटानगर.
अरुणाने इटा आणून नगर बनवले. काय? अरुणाने इटा आणून नगर बनवले. बरोबर, इटाने घर बनवलं, घर सर्व एकत्र झाले, काय बनवलं तिथं? नगर बनलं तिथं. 3-4 लोक आपण ट्रिक न पाहिजे, बाकीच्या गोष्टी आपण मग पाठ करता यायचा. असं पण तुम्ही जर या प्रकारे जर सर्व पाठ करत असाल ना मित्रांनो, तो विसरण्याचं काही कामच नाहीये. बरोबर, कारण तुमच्या समोर काय व्हिज्युअलाइज होते, प्रत्येक गोष्ट दिसते तुम्हाला कुठे ती, त्यानंतर आपल्या लक्षात ते आरामात येऊन जातं. पुढे जर ऑप्शन आलं तर तुम्ही एकही राजधानी चुकणार नाही याची गॅरंटी माझी. फक्त काय, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 2-1 रुपयाचे मॅप घेण्याचे आणि त्या मॅपला मनाने भरत राहायचं. 2-3 वेळेस चुकणारे तुम्ही, पण 5व्या वेळेस 100% तुमचे सर्वचे सर्व राज्य बरोबर येतील आणि राजधान्या सुद्धा. फक्त काय करायचे, मॅप आणायचे आणि मॅपवर प्रॅक्टिस करायची. काय आहे, आंध्र प्रदेशची इटानगर कशी? अरुणाने इटा आणून नगर बनवले. त्याच्यानंतर आहे आसाम. आसामची काय आहे? आसामला दिवसा पूर आला, म्हणजेच काय, आसाम दिसपूर. त्याच्यानंतर काय, मेघालय. मेघालयची काय आहे? शिलॉंग. मेघालयची काय आहे? शिलॉंग. हिमाचलची काय होती? शिमला. यांच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. त्याच्यानंतर काय आहे? त्रिपुरा. त्याच्यानंतर काय आपली त्रिपुरा. त्रिपुरा कशी? त्रिपुराची राजधानी काय? अगरतळा. काय आहे? त्रिपुराची राजधानी अगरतळा. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे? मिझोराम. त्याच्यानंतर काय आहे? मिझोराम. मिझोरामची राजधानी काय? ऐझवाल. मिझोरामची राजधानी काय आपली? ऐझवाल. त्याच्यानंतर वरती काय आहे? मणिपूर. मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाळ. मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाळ. मग काय आपलं नागालँड. नागालँडची राजधानी काय आहे? कोहिमा. नागालँडची राजधानी काय आहे? कोहिमा. तर बघा मित्रांनो, हे सर्व झाले आपले भाग. आपण 4 भागांमध्ये याला डिवाइड केलं होतं. त्यातले कठीण 2 भाग होते. कोणकोणते कठीण भाग होते? एक ईशान्य भारतातील, ते तर तुम्ही कधी विसरणारच नाही, आणि दुसरं म्हणजे आपलं साऊथची राज्य 5, आणि हे 7. 7 5 झाले 12. हे 12 राज्य थोडेफार कठीण आहे, ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवून दिलेले. आपण फक्त एकदा आता शेवटची रिव्हिजन करू. बघा, सर्वात वरती कोण आहे? हे आता सांगायची गरज आहे का? नाही. सर्वात वरती कोण आहे आता? एक मिनिट. सर्वात वरती आहे लडाख. काय सर्वात वरती? लडाख. बरोबर. लडाख नंतर इथं काय आहे? J&K. इथं काय आहे? J&K. त्याच्याच खाली काय आहे? HP. HP म्हणजेच काय? हिमाचल प्रदेश. त्याच्याच खाली काय इथं? UK. UK म्हणजेच काय? युनायटेड किंगडम नाही रे दादा, उत्तराखंड. काय हे? उत्तराखंड. याची राजधानी काय आहे? लेह. याची राजधानी काय आहे? लेह. याची श्रीनगर. याची काय आहे? श्रीनगर. याची काय आहे? शिमला. याची राजधानी काय आहे? शिमला. आणि याची राजधानी काय आहे तुमची? देहरादून. काय याची राजधानी? देहरादून. हे झाले आपले 4 लोक. त्यानंतर काय इथं? पंजाब. इथं काय आहे? पंजाब. त्यालाच लागून काय आहे? हरियाणा. त्यालाच लागून काय आपलं? हरियाणा. त्यालाच लागून इथं खाली काय आपलं? उत्तर प्रदेश. त्यालाच लागून खाली काय आपलं? उत्तर प्रदेश. त्यालाच लागून इथं काय आपलं? बिहार. त्यालाच लागून काय आपलं? बिहार. बिहारच्या खाली काय आहे आपलं? झारखंड. बिहारच्या खाली काय आहे? झारखंड. झारखंडला लागून काय आहे? पश्चिम बंगाल. काय झारखंडला लागून? पश्चिम बंगाल. किती झाले? 1 2 3 4 5 6. किती झाले? 6. पहा, पंजाब हरियाणाची एकत्र राजधानी काय आहे? चंडीगड. पंजाब हरियाणाची एकत्र राजधानी काय आहे? चंडीगड. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे? लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे? लखनौ. बिहारची राजधानी काय आहे? पटना. बिहारची राजधानी काय आहे? पटना. झारखंड. झारखंडची राजधानी काय आहे? रांची. झारखंडची राजधानी काय आपली? रांची. पश्चिम बंगालची राजधानी काय आहे? कोलकाता. पश्चिम बंगालची राजधानी काय आहे? कोलकाता. बरोबर. हे तुम्ही कधी विसरणार आहे का? आता नाही. इंटरलिंक लावायचे. शेजारचा राज्य दिसला काय नाव असेल याचं? हा ते का? तेच असेल. बरोबर आहे. तेच येऊन जातं. एकदा तुम्ही बघितलं असलं की 100% तुम्हाला ते येऊन जात. त्यानंतर बघा, सर्वात राज्य काय आहे? सर्वात मोठं क्षेत्रफळ आणि राज्य कोणतं आहे? राजस्थान. कोणतं आहे? राजस्थान. सर्वात मोठं क्षेत्रफळ आणि राज्य कोणतं आहे? आपलं राजस्थान. त्याच्या शेजारी कोण आहे? उत्तर प्रदेश. आपण आताच पाहिलं. बरोबर. त्यानंतर इथं खाली झालेले आपले. त्यानंतर इथं बघू आपण काय आहे? गुजरात. काय आहे? गुजरात. इथं शेजारी मध्य प्रदेश. शेजारी काय? मध्य प्रदेश. त्याच्या शेजारी काय इथं? छत्तीसगड. त्याच्या शेजारी काय आपलं इथं? छत्तीसगड. त्याच्या शेजारी काय येतं आपलं? हे झारखंड. झारखंडच्या खाली इथं काय आपलं? काय आहे? ओडिसा. काय येतं आपलं? ओडिसा. बरोबर. काय झाले? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा. राजस्थानची राजधानी काय आपली? जयपूर. राजस्थानची राजधानी काय आपली? जयपूर. गुजरातची राजधानी काय आपली? गांधीनगर. गुजरातची राजधानी काय आपली? गांधीनगर. मध्य प्रदेशची राजधानी काय आपली? भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी काय आपली? भोपाळ. छत्तीसगड. छत्तीसगडची राजधानी काय आपली? रायपूर. रायपूर आणि जयपूर कन्फ्यूज नका व्हा. जयपूर काय आपली? राजस्थानची राजधानी, आणि रायपूर काय आपली? छत्तीसगडची राजधानी. काय? ओडिसाची राजधानी काय? भुवनेश्वर. काय? भुवनेश्वर. मी पण भुवनेश्वर. भुवनेश्वर.
भुवनेश्वर कोण म्हणतं? ओडिसा मधील लोक. त्यानंतर पहा महाराष्ट्र आहे तिथे काय आहे? गोवा. इथं तुम्हाला वेगळं काय सांगायचं काम नाही. मग उरले 5. 5 कोण आहे? कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ. कोणकोणते राज्य आहे ते पहा. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ. केळासारख्या आकाराचं केरळ. बरोबर. आणि त्यानंतर मग इकडे येऊ आपण आता साऊथची. यांची राजधानी काय? याची बँगलोर. याची राजधानी काय आहे? हैदराबाद. बरोबर. याची राजधानी काय आपली? अमरावती. नवीनच बनलेली आता या 2-3 महिन्याआधी. याची राजधानी काय आहे? चेन्नई. कशाची? तामिळनाडूची. याची राजधानी काय आहे मग? तिरुवनंतपुरम. काय आहे? तिरुवनंतपुरम. मराठी लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. कायची? तिरुवनंतपुरम. त्यानंतर बघू आपण आता साऊथचे 7 राज्य. किती साऊथचे? साऊथचे म्हणतो ईशान्य भारतातील 7 राज्य. काहीच कठीण नाही, आपण आताच बघितले. ठीक आहे. हे बघा इथं काय आपलं? सिक्कीम. इथं काय आपलं? सिक्कीम. बरोबर. याची राजधानी काय आहे? गंगटोक. कायची राजधानी? गंगटोक. का? गंगेच्या टोकाला आहे. लक्षात ठेवायसाठी फक्त, ते काय खरं नाहीये. इथं काय वरती? अरुणाने इटा बनवून नगर केले. काय? अरुणाने इटा आणून नगर केले. म्हणजेच काय? अरुणाचल प्रदेशची राजधानी काय मग? इटानगर. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? इटानगर. त्यानंतर काय आहे? नाग, मणी आणि मिझो. काय आहे? नागमणी आणि मिझो. नागालँडची राजधानी काय आहे? कोहिमा. बरोबर. नाग दिसला काय करतो आपण? कोहिमा. मणिपूरची राजधानी काय आपली? इम्फाळ. मणिपूरची राजधानी काय आपली? इम्फाळ. आणि मिझोरामची राजधानी काय मग आपली? ऐझवाल. मिझोरामची राजधानी काय आपली? ऐझवाल. बरोबर. त्यानंतर त्याच्या शेजारी काय आपलं? त्रिपुरा. काय त्याच्या शेजारी? त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी काय मग आपली? काय आपली? अगरतला. काय आहे? अगरतला. आपलीच येते. काय आहे? अगरतला. राजधानी आपली त्रिपुराची. कुणाची आहे? त्रिपुराची. त्याच्यावरती काय आहे? मेघालय. मेघालयची राजधानी काय आपली? शिलाँग. काय आहे? शिलाँग. बरोबर. आणि त्यानंतर याच्यावरती काय आपलं मग? आसाम. काय आहे? आसाम. आणि मित्रांनो मेघालय बद्दल एक फॅक्ट अजून लक्षात ठेवा. इथं 3 टेकड्या आहेत. त्या 3 टेकड्यांचं नाव काय आहे? गारो, खासी, जे की मला लेक्चरच्या दौरान येते, आणि त्यानंतर जयंतिया. काय आहे? जयंतिया. काय या 3 टेकड्या आणि पोलीस भरतीच्या पेपरामध्ये विचारले गेलेले आहे की गारो, खासी, जयंतिया या 3 टेकड्या कोणत्या राज्यात आहे? आणि याच टेकड्यांवर ज्या लोकांची वस्ती आहे, आदिवासी लोक आहे, त्या आदिवासी लोकांच्या जातींचं नाव सुद्धा काय मग? गारो, खासी आणि जयंतिया. काय आहे? गारो, खासी आणि जयंतिया. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने मॅपवर दर्शवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. आता माझ्या प्रयत्नांना किती यश भेटलं हे चांगलंपणे तुम्हीच सांगू शकता. माझ्या हातात तर ते नाहीये. प्रयत्न करणं माझ्या हातात होतं, समजून घेणं तुमच्या हातात आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्णपणे प्रॅक्टिस करा. फक्त व्हिडिओ पाहिला बसल्या बसल्या आणि मॅप घेतला आणि काही पाहिलं नाही तर या व्हिडिओ पाहण्याचा काही तुम्हाला फायदा नाहीये. फक्त काय करायचं? 2-1 मॅप घेऊन या, 2-3 मॅप घेऊन बसा. नाहीतर व्हिडिओ पाहिल्यानंतर परत मॅप आणा, परत व्हिडिओ लावा आणि मॅपिंगद्वारे परत हे सर्व काय करा? पाठ करून घ्या. मित्रांनो तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा मित्रांनो पाठवत राहा. तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुमचे एक कमेंट माझा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करेल. तसेच काही कमतरता असेल तर तुमच्या कमेंटद्वारे तुम्ही मला दर्शवू शकता. तसे की एका मित्राने सांगितलं की व्हिडिओची लेंथ थोडी कमी करा, तसे मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. पण मित्रांनो काय व्हिडिओची लेंथ जर कमी करायला गेलं तर जो कंटेंट तुम्हाला द्यायला पाहिजे किंवा जी गोष्ट तुम्हाला समजवायची मला ती कमी टाइमात समजवता येईल. आणि याच्यामुळेच काय होतं मग घाईघाईत आपलं कुठे ना कुठे कन्सेप्ट सुटून जाते आणि कन्सेप्ट सुटल्यामुळे काय होतं मग आपल्याला ती गोष्ट समजत नाही. पण मी प्रयत्न करेल कमी वेळात तुम्हाला इफेक्टिव्हली समजवण्याचं काम करेल. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.